आज आपल्याकडे मानसशास्त्रावर बरीच माहिती आहे, काही नोट्स आहेत आणि हे सगळं साहित्य खास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. हो. तर मग आजचा आपला उद्देश एकदम स्पष्ट आहे. या माहितीच्या डोंगरातून परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे कोणते ते बाहेर काढायचे आहेत. अगदी. मानसशास्त्र म्हणजे नक्की काय, त्याचा प्रवास कसा झाला आणि आज ते कुठे पोहोचलं आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आणि यातली गंमत अशी आहे की मानसशास्त्र म्हणजे फक्त मानसिक आजार किंवा उपचार नाहीत. अच्छा. खरं तर माणसाचं वर्तन, त्याचे विचार, भावना यामागे नेमकं काय विज्ञान आहे याचा शोध घेण्याचा हा एक हजारो वर्षांचा प्रवास आहे. हजारो वर्षांचा? मला वाटलं हा तसा नवीन विषय असेल. नाही, अगदी प्राचीन काळापासून. आपल्याकडच्या नोट्सची सुरुवात तर प्राचीन भारतीय विचारांपासूनच होते. म्हणजे यात ऋग्वेद, उपनिषद, भगवद्गीता यांचा उल्लेख आहे. बरोबर. आणि खूप सखोल विचार आहे. या ग्रंथांमध्ये मन, आत्मा, स्मृती यांसारख्या संकल्पनांवर चर्चा आहे. हो. इतकंच नाही तर आयुर्वेदात कफ, वात आणि पित्त या 3 प्रकृतीनुसार माणसाच्या स्वभावाचा वर्गीकरण केलं आहे. अरे वा. म्हणजे ही एक प्रकारे मानसशास्त्रीय मांडणीच झाली. अगदी. आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अनेकदा थेट प्रश्न येतो की आयुर्वेदानुसार स्वभाव प्रकृतीचे 3 घटक कोणते. अच्छा. म्हणजे हा विचार फक्त पश्चिमेपुरता मर्यादित नव्हता. अजिबात नाही. मग त्याच काळात तिकडे ग्रीसमध्ये काय सुरू होतं? कारण अरिस्टॉटलचं नाव तर आपण नेहमीच ऐकतो. अगदी बरोबर मुद्दा. ज्या काळात भारतात ही चर्चा सुरू होती त्याच काळात ग्रीक विचारवंतही मनाच्या रहस्याचा शोध घेत होते. अरिस्टॉटल यांनी तर दे ॲनिमा नावाचा एक ग्रंथ लिहिला. दे ॲनिमा? हो, ज्याचा अर्थच होतो आत्म्याविषयी. याला मानसशास्त्रावरचा पहिला ग्रंथ मानला जातो. ओके. म्हणूनच त्यांना प्राचीन मानसशास्त्राचे जनक म्हणतात, बरोबर? अगदी बरोबर. परीक्षेसाठी ही एक महत्वाची पदवी आहे. पण त्यांच्या आधीही कोणीतरी होतं ना, सॉक्रेटिस, प्लेटो. हो. आणि या तिघांमध्ये एक छान दुवा आहे. सॉक्रेटिस यांनी स्वतःला ओळखा हा विचार दिला, म्हणजे आत्मपरीक्षणावर भर दिला. ओके. त्यांचे शिष्य होते प्लेटो, ज्यांनी आत्मा आणि शरीर हे वेगळे आहेत असं सांगितलं. आणि प्लेटोचे शिष्य होते अरिस्टॉटल. अच्छा. अशी ही गुरुशिष्य परंपरा आहे ना? हो. आणि परीक्षेमध्ये जोड्या लावा प्रकारच्या प्रश्नांसाठी हे त्रिकूट खूप महत्वाचं ठरतं. ठीक आहे. म्हणजे हा सगळा झाला तात्विक पाया. पण या विषयाला विज्ञानाचा दर्जा कधी आणि कसा मिळाला? कारण तत्वज्ञान आणि विज्ञान यात मोठं अंतर आहे ना? बरोबर. इथूनच खरा रोमांचक प्रवास सुरू होतो. यासाठी आपल्याला थेट 17व्या शतकात जावं लागेल. 17वे शतक? हो. इथे एक नाव समोर येतं, रेन डेकार्ड्स. त्यांचे एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे. मी विचार करतो म्हणून मी आहे. अगदी तेच. त्यांनी मन आणि शरीर हे 2 पूर्णपणे वेगळे घटक मानले. यालाच द्वैतवाद म्हणजे ड्युअलिझम म्हणतात. अच्छा. त्याने एक प्रकारे मानसशास्त्राला तत्वज्ञानातून बाहेर काढून विज्ञानाच्या दारात आणून उभं केलं. पण फक्त मन आणि शरीर वेगळं मानल्याने विज्ञान कसं होणार? त्यासाठी प्रयोग, निरीक्षण या गोष्टी लागतात ना? अगदी बरोबर. डेकार्ड्सने फक्त दार उघडलं. त्यानंतर 2 मोठे विचारप्रवाह आले. एक होता बुद्धिवाद, जे म्हणायचे की खरं ज्ञान फक्त बुद्धी आणि तर्कातून मिळतं. आणि दुसरे होते अनुभववादी, ज्यांचं म्हणणं होतं की ज्ञान हे फक्त इंद्रियांच्या अनुभवातूनच मिळतं. आणि मग या वादातूनच प्रयोगशाळेची गरज निर्माण झाली असणार. अगदी अचूक. आणि तोच होता मानसशास्त्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण. ते 1879 साल, बरोबर? हो. वर्ष होतं 1879. ठिकाण होतं जर्मनीमधलं लाइप्झिग विद्यापीठ आणि व्यक्ती होते विल्हेम वुंट, ज्यांनी मानसशास्त्राची जगातली पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. बरोबर. हा तो क्षण होता जेव्हा मनाचा अभ्यास केवळ चर्चेचा विषय न राहता एका प्रायोगिक विज्ञानात रूपांतरित झाला. म्हणजे हा खूपच मोठा टर्निंग पॉइंट होता. तत्वज्ञानाच्या खुर्चीतून उठून मानसशास्त्र थेट प्रयोगशाळेत पोचलं. हो. म्हणूनच विल्हेम वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात. आणि प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक सुद्धा, बरोबर? अगदी. या दोन्ही पदव्या त्यांना दिल्या जातात. स्पर्धा परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न असतो. वर्ष, व्यक्ती, ठिकाण आणि महत्त्व. हा मुद्दा पाठच असायला हवा. नक्कीच.
आता एकदा का प्रयोगशाळा सुरू झाली, मग तर विचारांचं वादळ आलं असणार. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मनाचा अभ्यास करायला लागला असेल. हो, आणि यातूनच मानसशास्त्रातील विविध विचार प्रवाह किंवा स्कूल्स ऑफ थॉट निर्माण झाले. सुरुवात वुंटपासूनच झाली असेल. हो, वुंट आणि त्यांचे शिष्य एडवर्ड टिचनर यांनी रचनावाद म्हणजे स्ट्रक्चरलिझम मांडला. रचनावाद. त्यांचं म्हणणं होतं की आपण मनाची रचना समजून घेतली पाहिजे, म्हणजे चेतनेचे मूळ घटक कोणते आहेत हे शोधलं पाहिजे. पण मनाची रचना समजून घेणं हे थोडं अमूर्त नाही वाटत का? म्हणजे मन नक्की कसं काम करतं, याचा उपयोग काय, हे जास्त महत्वाचं नाही का? बरोबर. आणि हाच प्रश्न त्यावेळच्या काही मानसशास्त्रज्ञांना पडला. यातूनच अमेरिकेत कार्यवादाचा म्हणजे फंक्शनलिझमचा उदय झाला. त्याचे प्रणेते कोण होते? विल्यम जेम्स. त्यांचं म्हणणं होतं की मन कशाचं बनलंय यापेक्षा ते काय काम करतं हे अभ्यासणं जास्त महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे रचना विरुद्ध कार्य असा एक वाद सुरू झाला. हो, आणि याच काळात ते प्रसिद्ध नाव समोर आलं, सिग्मंड फ्रॉइड. अगदी. आणि फ्रॉइड यांनी या सगळ्या चर्चेला एक पूर्णपणे वेगळी दिशा दिली. त्यांनी मांडला मनोविश्लेषणवाद. सायको अनालिसिस. हो, फ्रॉइड म्हणाले की आपण जे काही करतो त्यामागे आपल्या अबोध मनाचा म्हणजे अनकॉन्शियस माइंडचा खूप मोठा हात असतो, ज्याची आपल्याला जाणीवही नसते. बरोबर. त्यांनीच एड, इगो आणि सुपर इगो ही मनाच्या संरचनेची प्रसिद्ध संकल्पना मांडली. एक मिनिट, म्हणजे फ्रॉइड अशा गोष्टींबद्दल बोलत होते ज्या दिसत नाहीत, ज्या प्रयोगशाळेत तपासता येत नाहीत. मग वर्तनवादांचं काय? त्यांचं म्हणणं तर याच्या अगदी उलट होतं ना. अगदी. फ्रॉइड यांच्या विचारांना एक तीव्र प्रतिक्रिया म्हणून वर्तनवादाचा म्हणजे बिहेवियरिझमचा उदय झाला. जे.बी. वॉटसननी याचा पाया घातला. त्यांचं म्हणणं काय होतं? वॉटसन यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं. जी गोष्ट आपण पाहू शकत नाही, मोजू शकत नाही, तिचा अभ्यास विज्ञानात होऊ शकत नाही. मन, चेतना हे सगळं विसरा, फक्त वर्तन अभ्यासा. कारण तेच वस्तुनिष्ठपणे पाहता येतं. बरोबर. हा एक खूप मोठा बदल होता. हे तर दोन टोकाचे विचार झाले. एकीकडे फ्रॉइड जे पूर्णपणे अदृश्य मनाच्या आत डोकावत होते आणि दुसरीकडे वॉटसन जे फक्त दिसणाऱ्या वर्तनावर लक्ष केंद्रित करत होते. हो, आणि या दोन टोकांमध्ये मानवतावादाचा म्हणजे ह्युमनिझमचा उदय झाला. कार्ल रॉजर्स आणि एब्राहम मास्लो. अगदी. त्यांचं म्हणणं होतं की माणूस म्हणजे फक्त त्याच्या अबोध मनाचं किंवा बाह्य परिस्थितीचं खेळणं नाही, प्रत्येक माणसात विकास करण्याची क्षमता असते. आणि त्यानंतर बोधनिक मानसशास्त्र आले असेल, कॉग्निटिव्ह सायकोलॉजी. हो, ज्याने पुन्हा एकदा विचार प्रक्रिया, बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती यांसारख्या मानसिक प्रक्रियांच्या अभ्यासाला महत्त्व दिलं. वा, म्हणजे एकाच वेळी कितीतरी वेगवेगळ्या दिशांनी विचार सुरू होता. परीक्षेच्या दृष्टीने पाहिलं तर या सगळ्या विचार प्रवाहांची नावं आणि त्यांचे प्रणेते यांच्या जोड्या लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं ठरेल. नक्कीच. रचनावाद वुंट, कार्यवाद विल्यम जेम्स, मनोविश्लेषणवाद फ्रॉइड आणि वर्तनवाद वॉटसन या 4 जोड्या तर हमखास विचारल्या जातात. तर हा झाला मानसशास्त्राच्या विकासाचा प्रवास. पण आजच्या काळात मानसशास्त्र म्हणजे फक्त हे विचार प्रवाह नाहीत, त्याच्या अनेक शाखा तयार झाल्या आहेत, बरोबर? हो, जसं डॉक्टरमध्ये स्पेशलायझेशन असतं तसंच काहीसं. अगदी. मानसशास्त्राचं ज्ञान आता इतकं वाढलंय की ते एका विषयात मावणं शक्य नाहीये. त्यामुळे अनेक विशेष शाखा तयार झाल्या आहेत. आणि यावर गटात न बसणारा शब्द किंवा योग्य जोडी असे प्रश्न येऊ शकतात. बरोबर. मग काही महत्त्वाच्या शाखा पाहूया. बरं. उदाहरण, विकासात्मक मानसशास्त्र. डेव्हलपमेंटल सायकोलॉजी हा एक सामान्य गैरसमज आहे की ही शाखा फक्त बालपणाचा अभ्यास करते. अच्छा. खरं तर ही शाखा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्याचा अभ्यास करते. आणि शैक्षणिक मानसशास्त्र, एज्युकेशनल सायकोलॉजी. हो, शिकण्याची प्रक्रिया कशी घडते, विद्यार्थ्यांना प्रेरित कसं करावं, प्रभावी शिकवण्याच्या पद्धती कोणत्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही शाखा शोधते. मला न्याय मानसशास्त्र म्हणजे फॉरेन्सिक सायकोलॉजीबद्दल नेहमीच कुतूहल वाटतं. सिनेमामध्ये दाखवतात तसं असतं काय? बऱ्याच अंशी हो. ही शाखा मानसशास्त्रीय ज्ञानाचा वापर कायदेशीर प्रक्रियेत करते. गुन्हेगारांची मानसिकता समजून घेणं, साक्षीदारांच्या साक्षीची विश्वासार्हता तपासणं, अशा कामांमध्ये या तज्ज्ञांची मदत घेतली जाते. ओके. याशिवाय काही प्रमुख शाखा आहेत, जसं की नैदानिक मानसशास्त्र. क्लिनिकल सायकोलॉजी. हो, जी मानसिक आजारांचं निदान आणि उपचार करते. ही मानसशास्त्राची सर्वात प्रसिद्ध शाखा आहे.
आणि औद्योगिक मानसशास्त्र? इंडस्ट्रियल सायकॉलॉजी, जी कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची निवड, त्यांची कार्यक्षमता, कामाचं समाधान यावर काम करते. आणि एक सामाजिक मानसशास्त्र पण आहे ना? हो, सोशल सायकॉलॉजी, इतर लोकांचा, समाजाचा आपल्या विचारांवर आणि वर्तनावर कसा परिणाम होतो याचा ती अभ्यास करते. ही यादी तर खूपच मोठी आहे. म्हणजे बालमानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र, जवळपास मानवी जीवनाचं असं कोणतंच क्षेत्र नाहीये जिथे मानसशास्त्र पोचलेलं नाहीये. बरोबर. आणि यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मानसशास्त्र हे आता केवळ तत्वज्ञानाची एक शाखा राहिलेली नाही, तर ते मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारं एक प्रतिष्ठित विज्ञान बनलं आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण मानसशास्त्राचा एक मोठा पट उलगडून पाहिला. अगदी प्राचीन भारतीय आणि ग्रीक विचारांपासून सुरू झालेला हा प्रवास हो, विल्हेल्म वुंट यांच्या ऐतिहासिक प्रयोगशाळेतून पुढे गेला. त्यानंतर फ्रॉइड आणि वॉटसन यांच्यासारख्या विचारवंतांच्या सिद्धांतांमधून तावून सुलाखून निघाला आणि आज तो अनेक विशेष शाखांमध्ये विस्तारला आहे. नक्कीच. आपण पाहिलं की मानसशास्त्र कसं सतत बदलत, विकसित होत गेलं आहे आणि हा विकास अजूनही थांबलेला नाही. बरोबर. जाता जाता एक विचार सोडून जाते. आपण आत्तापर्यंत मानवी वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या शाखा पाहिल्या, पण भविष्यात जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आपल्यासारखाच विचार करू लागेल, आपल्या भावना समजून घेऊ लागेल, तेव्हा या AIच्या मानसिकतेचा अभ्यास करणारी किंवा मानव-यंत्र संबंधांचा अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक पूर्णपणे नवीन शाखा उदयास येऊ शकते का? अरे वा, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.